जिल्हा परिषदेच्या पुंगाव कुर्नेवाडी ते खामकरवाडी इथं जिल्हा मार्ग 53 वरील राधानगरी तालुक्यातील खामकरवाडी येथील धोकादायक वळण रस्त्यावर खासगी मोबाईल कंपनीकडून नेटवर्क केबल करता विनापरवाना रस्ता खुदाई केली जात होती। माती रस्त्यावर टाकल्यानं वाहतूक धोकादायक बनली होती। अनेक वाहनधारक इथं पडले आहेत। याची दखल पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडील सहाय्यक अभियंता विनायक खोत यांनी घेत विनापरवाना केबल खुदाईचं काम रोखलं। बांधकाम विभाग संबंधित कंपनी ठेकेदारांवर कोणती कारवाई करणार याकडे जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे। एका खासगी मोबाईल कंपनीकडून कळे मार्गे धामणे खोऱ्यातील गवशी मासुर्ली ते तुळशी खोऱ्यातील खामकरवाडी कुर्नेवाडी बुरंबाळी दरम्यान बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या मालकीच्या रस्त्यालगत सध्या मोबाईल नेटवर्क केबल खोदाईचं काम सुरू आहे। त्यामुळे परिसरातील रस्त्यांच्या बाजूपट्ट्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून रस्त्यावर दुर्याचे साम्राज्य निर्माण झालं आहे। गवशी पित्तमवाडी खामकरवाडी कुर्नेवाडी ते पुंगाव या रस्त्यावरील केबल खोदाईसाठी संबंधित मोबाईल कंपनीनं कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही। संबंधित ठेकेदारांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी न घेता अधिकाऱ्यांच्या सूचनेला न जुमानता खामकरवाडी कुर्नेवाडी दरम्यानच्या धोकादायक वळण रस्त्यावर विनापरवाना खोदाई करून केबल टाकण्याचं काम सुरू केलं होतं। परिणामी खामकरवाडी कुर्नेवाडी पुंगाव रस्त्यावर माती टाकल्यानं रस्त्यावरून चारचाकीसह इतर मोठ्या वाहनांना प्रवास करताना अडचणीला सामोरं जावं लागत होतं। टाकलेल्या मातीच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं कोणतेही बॅरिकेड्स किंवा रिफ्लेक्टर लावले नसल्यानं अनेक दुचाकीस्वारांना अपघाताला सामोरं जावं लागलं होतं। बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता विनायक खोत यांनी घटनास्थळी भेट देऊन खोदाईचं काम बंद पाडलं आहे। खोदाई काम मुजवून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे।